स्टार्ट केलं रेकॉर्डिंग. हा दिसते. स्क्रीन दिसते का सर्वांना? हा दिसते. हो मॅडम दिसते. तर सर्वप्रथम मी सगळ्यांची सुरुवात करते. आर्मीमीटर 2 इतिहास या विषयाचा इयत्ता 8वा महाराष्ट्रातील समाजकार्य हा पाठ शिकवणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 4 पॉइंट शिकायचे. पहिला सामाजिक परिस्थिती, दुसरा चालीरीती, तिसरा राहणीमान, चौथा सण समारंभ. तर सुरुवात करू. मी पहिल्यांदा एक प्रश्न विचारते. तुम्हाला समाज म्हणजे काय माहित आहे का? सांगेल का कोणी समाज म्हणजे काय? वेगवेगळ्या हे जे व्यक्ती एकत्र येऊन तयार होणार आहे. हा म्हणजे वेगवेगळ्या सर्व आपल्या अवतीभोवती राहणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजे समाज. हा बरोबर. कुठं काढलं तुम्ही? तर आपल्याला याच्यामध्ये दुसऱ्या समाज ह्याच्यात आणि समाजामध्ये बास्केटमध्ये राहणाऱ्या आहे का लोक, next? त्यांच्या चालीरीती, पिशवीत सण आली. समारंभ म्हणजे याबद्दलची माहिती घ्यायची आहे. तर चॉकलेट समाजामधली पहिला पॉइंट आपण सामाजिक परिस्थिती हा बघू. तर शेती आणि शेतीवर आधारित उद्योग धुण्यात हे दोन असतात. उत्पादनाचे सुकल्या नव्हत्या गाव त्या. पातळीवर प्रमुख साधन होते. म्हणजे आधुनिक काळातील शेती तुम्हाला माहित आहे का? आधुनिक काळातील शेतीबद्दल कोणी माहिती सांगू शकतं का? कोणकोणती पिके घेतली जातात? शेती मॅडम. हा बरोबर. त्या काळात कोणकोणती पिके घेतली जायची माहिती? हा बरोबर. तर आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या अशा आपल्यासारखी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जायची. तर ती प्रथम म्हणजे ती पिके ज्वारी, बाजरी, गहू अशा प्रकारची असायची. गावच्या पाटलाकडे गावाचे संरक्षण तर कुलकर्ण्याकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी असते. गावच्या पाटलाकडे म्हणजे तेव्हा गावामध्ये माणसं नेमलेली असायची प्रत्येक कामासाठी. म्हणजे वेगवेगळ्या कामाला असं नाही की प्रत्येक कामासाठी लाईट गेली का ग? वेगवेगळ्या व्यक्ती नेमलेला असायचा. आता गावामध्ये एक व्यक्ती जो म्हणजे सगळ्यात काम व्यवस्थितपणे गावाचा कारभार नीटनेटका पाहिल असा म्हणजे पाटील नेमला जायचा. मग त्याला जमीन म्हणजे पाटलाला जमीन गावातील लोकांच्या जमिनी आहेत ना त्या इनामात दिलेल्या जात असते. आणि गावाच्या कुलकर्णीकडे गावाचे संरक्षण म्हणजे आता संरक्षण म्हणजे काय? गावामध्ये संरक्षण कोणत्या प्रकारचे संरक्षण करायला लागत असलं असं मला वाटतं? चोर वगैरेंपासून. हा म्हणजे ह्याच प्रकारचे गावातले संरक्षण वगैरे किंवा म्हणजे नाही का गावामध्ये काही समस्या निर्माण झाल्या कोणत्या तर त्या समस्यांचं निवारण किंवा काय म्हणजे काही पण करण्याचं काम